नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशाप्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं वर्षफळ 2024चं नेमकं काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीबद्दल विचार करणार आहोत. अर्थात हे जे वर्षफळ आहे, हे कर्क राशीबद्दल किंवा कर्क लग्न दोघांबद्दलही तुम्ही आजमावू शकता किंवा त्याचा अनुभव तुम्हाला दोन्ही बाबतीमध्ये अनुभवास निश्चित येतील. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रहांचे जे राशांतर आहेत किंवा ग्रहांचे जे स्थानांतर आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह तुमच्या राशीकरता म्हणजे कर्क राशीकरता अत्यंत महत्वाचा असा शुभ फलदायी ग्रह आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मंगळ ग्रह आपण पाप ग्रह समजतो, परंतु तुमच्या राशीकरता हा अतिशय शुभकारक, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर याला राजयोगकारक ग्रह असं म्हणतात. कारण तो तुमच्या पंचम स्थानाचा आणि दशम स्थानाचा अधिपती आहे. केंद्र कोण स्थानाचा अधिपती या तत्वानुसार हा जो मंगळ आहे, हा मंगळ अतिशय शुभ फलदायी राजयोगकारक ठरतो. त्यानुसार विचार करायचा झाला तर आता सध्या जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 6 फेब्रुवारी नंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे लक्षात घ्या, जानेवारी संपूर्ण महिन्यामध्ये हा तुमच्या 6व्या स्थानात असणार आहे आणि 6 जून पासून 6 फेब्रुवारी पासून तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो. तर आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही जर का नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतं. वादविवाद होणं. त्याचप्रमाणे तुमचे जे गुप्त शत्रू आहेत, म्हणजे अशी व्यक्ती की ज्या तुमच्या तोंडासमोर खूप कौतुक करतात आणि मागून कागाळ्या करतात, अशा व्यक्तींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. तशा त्यांचे जे कारवाई ते या दरम्यान थोड्याशा वाढू शकते. तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर साधारणतः 6 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 16 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या सप्तम स्थानामधून भ्रमण करणार आहे. आता इथे गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. जर विवाहित असाल, तर वैवाहिक जे जोडीदार आहेत, हे तुमच्यावरती थोडे हावी झालेले आहेत का? तुमच्या आणि त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा अशा प्रकारचा काय अनुभव? कारण मंगळ हा ग्रह अगदी स्पेशल आहे. हा मंगळ ग्रह ज्या काही स्थानातून जातो, ज्या काही राशीमधून जातो, त्या संदर्भात खळबळ ही तयार करतोच. मग ती कधी-कधी सकारात्मक असते, कधी-कधी नकारात्मक असते. कुठलाच ग्रह पूर्णपणे सकारात्मक किंवा नकारात्मक असा नसतोच. काही ना काहीतरी त्याची एक बाजू असतेच. म्हणजेच शुभत्वाची किंवा अशुभत्वाची. तर इथे ज्यावेळेस मंगळ हा तुमच्या सप्तमातून भ्रमण करेल, त्यावेळेस थोड्याफार तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्यावर वादविवाद होणं किंवा चहाच्या कपातले वादळं म्हणा, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. कधी-कधी ही वादळं थोडीशी मोठी पण होतील. ते तुमच्यावरती डिपेंड करतं, की तुम्ही त्या गोष्टीला कशाप्रकारे टॅकल करता. तर ही गोष्ट थोडीशी जाईल किंवा तुम्हाला वाटेल, की तुमचा जो वैवाहिक जोडीदार आहे, हा तुमच्यावरती थोडासा ओव्हर पॉवर होतोय का? अशा प्रकारचे काही अनुभव येतात. पण काळजी करू नका. फारसा मोठा काही त्रास किंवा फारसं मोठं काही त्याच्यामुळे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाही. परंतु दुसरी जी गोष्ट आहे ती थोडीशी महत्त्वाची आहे. जर तुम्ही अ, अ, बिझनेसमध्ये असाल, पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तिथे तुमच्या पार्टनरबरोबर वाद-विवाद वगैरे होऊ शकतील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची. तिथे थोडंसं तुम्हाला सांभाळणं गरजेचं राहील. यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ दिनांक 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिलपर्यंत तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टम स्थानामध्येच शनी सुद्धा आहे. तर हे जे 2 पापग्रह आहेत, एका अर्थी सांगायचं झालं, हे दोन्ही पापग्रह तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. निश्चित हा जो पर्टिक्युलर पॅच आहे कालावधीचा, म्हणजे दिनांक 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. या ठिकाणी लक्षात द्या, जर का तुम्हाला मेडिकलची संदर्भात काही हिस्ट्री असेल, बॅकग्राऊंड असेल, तर तिथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. कारण ही जी गोष्ट आहे ती थोडीशी त्रासदायक होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईझी मनीच्या, झटपट पैशाच्या मागे लागू नका. आजकाल ट्रेंड असा आहे, की जास्त मेहनत न करता आयतच मिळत असेल तर कोणाला नको आहे. अशा प्रकारचे काय अनुभव, तर अशा प्रकारचा काही ट्रेंड आहे तर त्याच्या मागे लागू नका. तुम्ही फसाल त्या गोष्टीमध्ये. लक्षात घ्या, हा कालावधीमध्ये अशा प्रकारचे विचार बुडबुडेसारखे मनामध्ये येत राहतील. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. आणि त्याचप्रमाणे ज्या साधारण गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे जे इन-लॉज किंवा सासरकडच्या ज्या मंडळी असेल, त्यांच्याबरोबर वादविवाद किंवा खटके उठणं अशा प्रकारचे अनुभव येतील. अर्थात हे फार कमी असतात, पण ते या कालावधीमध्ये जास्त होते. तर स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करणं जास्त महत्त्वाचं राहील. यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ दिनांक 24 एप्रिलपासून
ते जवळ-जवळ 21 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता हा राजयोग कारक भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो तर अतिशय उत्तम आहे. परंतु थांबा, इथे राहू सुद्धा आहे. तर राहू आणि मंगळाची जी युती आहे ती मात्र त्रासदायक ठरेल. मात्र मंगळाचं जे स्वतंत्र भ्रमण आहे, ते तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच राहणार आहे. खास करून तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनुभव येतील. कुठल्याही क्षेत्राशी जरी तुम्ही संबंधित असाल, तरी त्याच्यामध्ये फेमस होणं, नावारूपाला येणं, लोकांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाणं आणि त्यान्वये तुम्हाला त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव या संदर्भात निश्चित येईल. त्याचप्रमाणे तीर्थखेळाच्या यात्रा किंवा तीर्थस्थळांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. तर निश्चितच मंगळाचं जे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर काळजी करू नका. फक्त मंगळ राहूची युती अर्थात त्याच्यावरती आपण येणारच आहोत. त्याचे परिणाम नेमके काय असेल? पण तो राहूचं जे भ्रमण आहे, राहूचं भ्रमण तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर शुभफलदायी असंच असणार आहे. यानंतर हा जो मंगळ आहे, हा 21 जूनपासून ते जवळ-जवळ 13 जुलैपर्यंत तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार. 10वं स्थान आहे, हे कर्मस्थान आहे आणि कर्मस्थानात कुठलेही पापग्रह का असेनात का, ते शुभफलदायीच होतात. कारण कर्मस्थानामध्ये तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, मेहनत करायची तडफ, हे सगळं तुम्हाला दाखवायचं असतं. तर ते सगळं तुम्ही दाखवाल सुद्धा. तुम्ही तुमच्या कामाचा छाप किंवा तुमच्या कामाचा जो उरक आहे, हा जबरदस्त दिसून येईल. तुमच्या मनात आलेल्या गोष्टी तुम्ही करून दाखवाल, प्रत्यक्ष उरकून दाखवाल किंवा करून दाखवला जो भाग म्हणतो, तो तुम्ही या दरम्यान निश्चित करून दाखवाल. परंतु याची थोडीशी निगेटिव्ह सुद्धा बाजू आहे. ती म्हणजे जे तुमचे सहकर्मी असतील किंवा जे वरिष्ठ असतील, त्यांच्याबरोबर थोडेसे खटके वगैरे उडणं आणि वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. पण काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ-सरळ तुमच्या करिअरवरती होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना बदली हवी आहे, बऱ्याचशा अशा व्यक्ती असतात, की ज्या नॉर्मली जॉबमध्ये असतात का म्हणजे नोकरी करणाऱ्या असतात, त्यांना बदली हवी असते. तर बदलीचा कालावधी अतिशय उत्तम राहील. या दरम्यान तुमची बदली होईल. आणि आणखीन एक कालावधी आहे इथे जो मगाशी मी सांगितला मंगळ आणि शनी. तर हा जो कालावधी, हा सुद्धा कालावधी सुद्धा तुम्हाला बदलीसाठी म्हणजे अनुरूप राहील. परंतु हा जो कालावधी थोडासा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे त्याचे. तर तिथे थोडंसं लक्ष द्या. परंतु दशमात ज्यावेळेस मंगळ आहे, त्यावेळेस तुम्हाला बदलीचे वारे परत वाहतील, जे की तुमच्यासाठी उपयुक्त असतील, शुभफलदायी सुद्धा असेल. तर मंगळ जो दशमात भ्रमण करणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी सुद्धा देईल. तुमचं जे काही कार्य आहे, तुमचं जे काही काम आहे, तुमचं जे काही करिअर असेल, या संदर्भात वेगवेगळ्या संधी देतील आणि त्या सकारात्मक असतील. तर हा जो मंगळ आहे, हा मंगळ विविध प्रकारे तुमच्या दशम स्थानातून भ्रमण करताना बोलणार आहे आणि तो शुभफलदायी असणार आहे. कारण तो साधारणतः स्वतःच्या राशीमध्ये असणार आहे आणि तुमच्या राशीकरता मंगळ हा राजयोगकारक ग्रह आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. हा कालावधी जबरदस्त असे अनुभव तुम्हाला निश्चित देईल. याचप्रमाणे दिनांक 13 जुलै नंतर 13 जुलैपासून ते जवळ-जवळ 27 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीमध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात लाभ स्थानातला मंगळ हा सुद्धा अतिशय चांगला असतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ मिळतील. मात्र याची सुद्धा थोडीशी वेगळी निगेटिव्ह बाजू आहे. म्हणजे मंगळ ज्या स्थानातून जातो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही देणार. निगेटिव्हची बाजू अशी आहे, की तुमचे मित्रपरिवार असेल, त्यांच्यावर वादविवाद होणं, खटके उडणं, त्याचप्रमाणे मोठ्या भावंडासोबत सुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव येणं, असे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, पैशाच्या संदर्भात सांगायचं झालं, लाभाच्या संदर्भात सांगायचं झालं, तर मंगळाचं जे भ्रमण तुमच्या लाभस्थानात होणार आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. याचप्रमाणे हा जो मंगळ आहे, हा मंगळ दिनांक 27 ऑगस्ट ते जवळ-जवळ 21 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची अ, ही ही वेळ असणार आहे, असं अजिबात समजू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण इथून जे मंगळाचं भ्रमण आहे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभ फलदायी राहील. मात्र व्ययातला जो मंगळ आहे, आता जो कालावधी सांगितला, तो तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात अशुभ फलदायी राहील. आता याच्यामागचं कारण पण तुम्हाला सांगतो. कारण मंगळ हा शत्रू राशीमध्ये आहे आणि व्ययस्थानात आहे. तर साधारणतः व्ययातला मंगळ हा तेवढा शुभफलदायी मानला जात नाही. याचं कारण असं आहे, की साध्या-साध्या गोष्टी विलंबाने होणं, साध्या-साध्या गोष्टींमध्ये म्हणजे वाट पाहावी लागणं आणि ज्या गोष्टी इतरांसाठी सोप्या आहेत किंवा ज्या गोष्टी आधी तुम्ही खूप इझिली केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान म्हणजे मंगळ जसं तुमच्या व्ययातलं भ्रमण करेल, तो तुमच्यासाठी अशुभ फलदायी राहील. छोटे आणि थोडं स्ट्रेस, टेन्शन जास्त होणं, चिड होणं, अशा प्रकारचा अनुभव येईल. परंतु काळजी करू नका, हे काही लाँग लास्टिंग नसतं. मंगळाचं जे भ्रमण असतं, ते साधारणतः 1.25 ते 1.5 महिन्यापर्यंतच असतं. त्याच्यानंतर सगळं काही नॉर्मल होऊन जातं. परंतु तो कालावधी मात्र थोडासा लक्षात राहतो. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर हा मंगळ तुम्हाला शुभ फलदायी राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल किंवा ज्या तीर्थस्थळं आहेत किंवा देवळं वगैरे आहेत, या ठिकाणी भेटीगाठी येऊन देणं, याच्यासाठी खूपच चांगला राहील. परंतु आता ज्या गोष्टीसाठी ज्या सांसारिक माणूस आहे, त्यांच्यासाठी हा जो मंगळ आहे, मंगळ अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर जो भाग आहे, तो थोडा महत्त्वाचा आहे. साधारणतः
दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्याच राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये येणार आहे आणि 6 डिसेंबर पासून तो वक्री होणार आहे. लक्षात घ्या, मंगळ ज्यावेळेस वक्री होतो 6-6 महिने एका राशीत राहतो आणि त्याचे अनुभव सुद्धा तशाच प्रकारचे असतात. मात्र तुमच्या राशीकरता हा जो मंगळ तुमच्या राशीमध्ये वक्री होणार, राजयोग कारक आहे, तुमच्या राशीत वक्री होणार आहे. पण तुमच्यामध्ये जबरदस्त दिसून येईल. पण थोडंसं बेधुंदपणा किंवा पणा तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं. खरं तर तुमचं व्यक्तिमत्व तसं नाहीये. परंतु मंगळ हा स्वतःचे प्रताप मात्र निश्चित दाखवेल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतलं जाणं किंवा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होणं, खास करून विवाहित असेल तर वैवाहिक निर्णय, घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, न पटणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येतील. तर थोडंसं या संदर्भातलं बॅक ऑफ द माइंड तुमच्या लक्षात असेल, की मंगळ हा अशा प्रकारचे काही पराक्रम तुमच्या बाबतीत करून दाखवत आहे. तर थोडंसं शांतीने घ्या, थोडंसं संयमाने घ्या. म्हणजे तुमच्या स्वभावाची धार किंवा तुमच्या शब्दाची धार ही बऱ्याच प्रमाणात बोथट होईल. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जे मी तुम्हाला तार्किक गणित सांगतोय ते थोडंसं टिपून घ्या, लिहून घ्या, जेणेकरून त्या वेळेला तशा प्रकारच्या गोष्टीच्या संदर्भात तुमची मानसिकता तयार होईल. म्हणजे चांगल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं गेन करता येईल आणि वाईट कालावधीमध्ये थोडंसं तटस्थ कसं राहता येईल आणि मनाची तयारी कशी करता येईल, याबद्दल तुम्ही गृहपाठ नक्की करा. तर एकंदरीत सांगायचं झालं तर मंगळाचं जे भ्रमण आहे हे अशा प्रकारे अनुभव येतील. आता साधारणतः शनीच्या भ्रमणाबद्दल सांगायचं झालं, तर शनी जो आहे तुमच्या राशीचा अशुभ फलदायी ग्रह आहे. तो तुमचा सप्तमेश आहे, अष्टमेश आहे. अष्टम स्थानातच आहे आणि अष्टम स्थानातलं भ्रमण शनीचं हे अशुभ फलदायी असत असतं. तर इथे साधारणतः आरोग्याच्या संदर्भात जास्त जाणवेल आणि परत एकदा सांगतो, की या संपूर्ण वर्षामध्ये झटपट पैशाच्या बाबतीत विचारच करू नका. कारण झटपट पैशाचा विचार करायला गेला तर सरळ-सरळ तुम्ही आपटाल. तर ह्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लाँग टर्ममध्ये ज्या दीर्घकालीन चालणाऱ्या ज्या तुमच्या शारीरिक स्वास्थ्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत, त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं जर काही तुम्हाला लक्षण दिसलं, लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आणि हा जो कालावधी मी तुम्हाला खास करून सांगितला, 16 मार्चपासून ते जवळ-जवळ अ, अ, 24 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या. आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुच्या भ्रमणाबद्दल. गुरुचं जे भ्रमण आहे तुमच्या दशमात आहे. आता साधारण गेल्या 5-6 महिन्यामध्ये आणि जवळ-जवळ मे महिन्यापर्यंत तुम्ही अनुभवाल, की तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या गोष्टी थोड्याशा होत आहेत. तुम्ही थोडेसे काही निर्णय सुद्धा घेता आहात आणि आउट ऑफ द वे जाऊन थोडंसं विचार करणं, कार्यक्षेत्र कसं वाढवता येईल किंवा नवीन कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या सुद्धा तुम्हाला काही संधी आलेल्या आहेत किंवा त्याचा तुम्ही प्रत्यक्षामध्ये लाभ सुद्धा घेता किंवा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये काम सुद्धा करता. पण तो महत्त्वाचं होतं काय, की काम तर तुम्ही करता, पण त्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. काम जास्त होतंय, अशा प्रकारचे काही अनुभव येतात. परंतु काळजी करू नका. तो जो लाभ आहे, हा लाभ साधारण तुम्हाला मे महिन्यापासून मिळणं सुरू होईल. तर साधारण 2 मेच्या नंतर जे गुरुचं भ्रमण तुमच्या लाभस्थानातून होईल, हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असं होईल. चांगले लाभ मिळतील, मित्रपरिवाराबरोबर ताणले गेलेले नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. त्याचप्रमाणे काही जे लाभ आधी मिळायला हवे होते, ते विलंबाने मिळणार आहेत, अशा प्रकारचे काही लाभ तुम्हाला निश्चित मिळतील. आणि महत्त्वाचे जे कागदोपत्री व्यवहार आहेत, महत्त्वाचे जे निर्णय आहेत, ते साधारण मे महिन्याच्या नंतर संपूर्ण वर्षाचा विचार केला, तर मे महिन्याच्या नंतर ते घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे जे निर्णय असतील, ते बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेला सार्थक असे ठरतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे जे गुरुचं भ्रमण आहे, हे अतिशय शुभफलदायी राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे जे विवाह सुख आहेत मंडळी, विवाह करण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा जे गुरुचं भ्रमण आहे, ते चांगलं राहील. त्याचप्रमाणे विवाहित तुम्ही ऑलरेडी असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा म्हणजे पती-पत्नी म्हणजे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. तर गुरुचं जे भ्रमण आहे, हे बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. आता राहिलं राहू-केतूचं भ्रमण. तर राहू तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, केतू जो आहे तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे. तर या साधारण संपूर्ण वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्ही स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती जास्त विश्वास ठेवाल. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण थोडेसे भोळे होतो, की नशीब म्हणण्यापेक्षा देवावरती विश्वास ठेवणं किंवा धार्मिकतेवरती विश्वास ठेवणं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी करतो सुद्धा आणि त्याचा अनुभव सुद्धा असतो. म्हणजे या संपूर्ण संपूर्ण वर्षामध्ये साधारणतः तुम्हाला थोडंसं त्या संदर्भातला विश्वास तुमचा थोडासा डळमळीत होईल. तुम्ही स्वतःच्या मनगटावरती, स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून चालण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे सुद्धा अनुभव तुम्हाला चांगले मिळतील. तर राहू केतूचं जे भ्रमण तर अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित देईल. तर हा जो भाग आहे तो थोडासा महत्त्वाचा राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की साधारण जीवनाचे जे वेगवेगळे भाग आहेत, त्याच्या संदर्भात म्हणजे आपलं स्वास्थ्य, गृहसौख्य वगैरे, वगैरे. तर स्वास्थ्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर साधारण जानेवारी-फेब्रुवारीचा जो कालावधी आहे तो थोडासा आणि 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिल हा जो कालावधी आहे सगळ्यात प्राईम आहे. तर इथे तुम्हाला थोडंसं आरोग्याच्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं राहील. बाकी या व्यतिरिक्त संपूर्ण जे वर्ष आहे तुमच्यासाठी जबरदस्त जाईल. सदृढता किंवा हेल्दी जीवनशैली तुम्ही जगाल, काळजी करू नका. स्ट्रेस टेन्शन सुद्धा तसं काही तुम्हाला येणार नाही. म्हणजे मानसिक आरोग्य सुद्धा तुमचं अगदी व्यवस्थित राहील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात विचार करायचा झाला,
तर आर्थिक संदर्भात लक्षात घ्या, जवळ-जवळ मे पर्यंत तरी तसा काय फारसा विचार करू नका. परंतु मे नंतर जो गुरुचं जे भ्रमण असेल, हे तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असं असणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारे तुम्हाला लाभ मिळणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तुम्ही केलेले ट्रेड खास करून लाँग टर्ममध्ये जे ट्रेड केलेले असेल, ते तुमच्यासाठी फलदायी होतील. त्याचे चांगले-चांगले काही अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे विवाहाच्या संदर्भात सुद्धा याचा अनुभव तुम्हाला माझं मगाशी सांगितलं आणि खास करून गृहसौख्याबद्दल पण तशी काय काळजी करू नका. गृहसौख्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील. फक्त दिनांक 21 जून पासून ते जवळ-जवळ 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. पण त्याच्या संदर्भात थोडेफार तुम्हाला अनुभव येऊ शकते. मात्र बाकीचा जो कालावधी आहे तो घरातल्या अतिशय चांगल्या तुमच्या राशीकरता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण तुमची जी रास आहे घरच्यांशी जास्त अटॅच असते. म्हणजे तुमच्या राशीकरता स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही जरी दुःखात असाल आणि घरातली माणसं व्यवस्थित असतील, त्यांचं सगळं व्यवस्थित असेल, खास करून आई हा तुमचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट. तर हे सगळं व्यवस्थित असेल घरातल्या व्यक्ती आई, तर तुम्ही अगदी खुशीत असता आणि याच्या उलट तुम्ही जर का खुशीत असाल, चांगला पिरियड चालू आहे आणि घरातल्या व्यक्तींना एकाला तरी काही त्रास असेल, खास करून आईला, मग तुमचं मूड संपूर्ण गेलेलं असतं. पण या वर्षामध्ये असा काही अनुभव येणारच नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. घरातला जो फ्रंट असेल तो अतिशय चांगला राहील. काळजी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर प्रेम किंवा रिलेशनशिप. जसं की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हे जे संपूर्ण वर्ष आहे ते अतिशय चांगलं राहील. फक्त दिनांक 13 जुलैपासून 13 जुलैपासून ते जवळ-जवळ 27 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं वादविवाद होणं, तू-तू, मैं-मैं अशा प्रकारच्या काही होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, की जो गुरु 2 मे नंतर तुमच्या लाभस्थानांमध्ये भ्रमण करणार, त्याची 7वी दृष्टी तुमच्या पंचमावरती असणार आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी किंवा जे ताणतणाव असेल ते फक्त तू-तू, मैं-मैं पर्यंतच राहतील. काही टोकाचं होणार नाही. पण तो असं जरी असलं, तरी सुद्धा तुम्ही सुद्धा थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा रोल हा व्यवस्थितपणे निभावता आला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची. यानंतर गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला राहील. गर्भवती महिलांना सुद्धा काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त आत्ताचा जो कालावधी सांगितला 13 जुलैपासून ते जवळ 27 ऑगस्टपर्यंत, त्यावेळेस जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात कुठलेही त्रास, छोटे किंवा मोठे दिसले, लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी वर्गासाठी असं संपूर्ण वर्ष आहे ते अतिशय चांगलं राहील. मात्र एफर्ट देणं गरजेचं राहील. प्रयत्नाविना गोष्टी होताना कठीण होऊन बसतील. परंतु संपूर्ण कालावधी आहे तो तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या आसपास निश्चित राहील. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं, काळजी करू नका. फक्त हा जो कालावधी आहे 6 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 16 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 27 ऑगस्टपासून ते 21 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळ-जवळ 27 ऑगस्ट नंतरच्या कालावधीपासून वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य किंवा तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद अशा काही गोष्टी होऊ शकतील. पण तो गुरु त्या सगळ्यांना सांभाळून सुद्धा घेईल. मात्र तुम्ही तुमच्याकडून थोडंसं संयम ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगली लाभेल. अशी काही काळजी करू नका आणि तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा तुम्ही निश्चित उमटवू शकाल. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर हे जे संपूर्ण वर्ष आहे, जसं की मी सुरुवातीला सांगितलं, मंगळाचं जे भ्रमण आहे, ते तुमच्या उदित गोलार्धात होत आहे आणि त्यामुळे तुमचं कार्यकर्तृत्व, तुमचं व्यक्तिमत्व, समाजामधलं तुमचं स्थान, एकंदरीत जे तुमचं सराउंडिंग आहे, आजूबाजूचं जे सगळं काही तुमचं सोसायटी आहे, समाज आहे, त्याच्यामध्ये तुमची इमेज खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल आणि तसे खूप असे काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकते. तर एकंदरीतच सगळं काही व्यवस्थित राहील, त्यामुळे काळजी करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे राहतील. तर साधारणतः दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या अष्टमामध्ये. रवी शनीची युती आरोग्याकडे लक्ष देणं म्हणजे याचे याचे बरेचसे ॲस्पेक्ट्स आहेत, थोडेसे निगेटिव्ह आहेत. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर साधारण 29 फेब्रुवारीला 2-3 गोष्टी 3-4 गोष्टींचा तुम्हाला अनुभव येऊ शकेल. आता सांगितलं तसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे जाऊ नका, आपटाल. इझी मनीच्या मागे अजिबात जाऊ नका. या संपूर्ण वर्षामध्ये ती गोष्ट तुम्हाला खास करून व्यवस्थितपणे सांभाळणं गरजेचं राहील. तर या 2-3 गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या आणि ज्या गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे जे इन-लॉज असतील म्हणजे त्यांच्या सासरकडच्या ज्या मंडळी असेल, त्यांच्याबरोबर वादविवाद होतील या दरम्यान. म्हणजे याचा जो प्रभाव राहील या ग्रहयोगाचा, तो साधारण 26-27 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 2-3 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये याचा जो आता ते सांगितले परिणाम, त्याचा जो प्रभाव आहे, तो तुम्हाला थोडासा दिसून येईल. तर थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 10 एप्रिलला मंगळ आणि शनीची युती होणार. ही फार महत्त्वाची कारण 2 महत्त्वपूर्ण
अशुभ ग्रह आणि ते सुद्धा एकमेकांचे शत्रू हे तुमच्या अष्टम स्थानात, की ज्याला आपण मृत्यू स्थान असं सुद्धा म्हणतो, तिथे होणार आहे. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काय मृत्यू वगैरे असं काही नाही. मात्र मृत्यू समवेदना, पण पण त्या सुद्धा मृत्यू समवेदना नाहीत. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वगैरे होऊ शकतील. खास करून शारीरिक आरोग्याच्या संदर्भात म्हणजे कापणं, भाजणं, खरचटणं, स्टिचेस वगैरे सुद्धा पडू शकतात. जसं जर तुमची ॲक्चुअली पत्रिका तशी असेल तर. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. इन लॉजच्या संदर्भात मगाशी सांगितलं गृहिणीच्या तर आणि इथे सुद्धा परत तेच गोष्ट महत्त्वाची, ईझी मनीच्या मागे लागू नका. मोठी रिस्क घ्यावी अशी वाटेल, इतरांच्या अनुभवावरून तुम्हाला सुद्धा तसं वाटेल आणि नेमकं तुमच्याच बाबतीत काही टोकाचे परिणाम वगैरे अनुभवाचे येतील, तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19/5 म्हणजे 19 मेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या लाभस्थानात. हा जो योग आहे, हा योग अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. म्हणजे गुरु हा जसं मगाशी सांगितलं, की तुमचा भाग्यश आहे, षष्ठेश आणि जो रवी हा तुमचा धनेश आहे. दोघांची युती तुमच्या लाभस्थानात मस्त सुंदर अशा प्रकारचा योग आहे. आर्थिक संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही सल्ले मिळतील, त्यांच्याकडून काही लाभ मिळतील, त्यांच्याकडून काही गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक होतील. जे लाभ आतापर्यंत मिळालेले नाहीत, प्रलंबित आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात व्हायचं वाटेल, मुळातच तुमची जी रास आहे, थोडीशी प्रॅक्टिकल आहे. पैशाचं महत्त्व तुम्हाला चांगलं समजतं. या दरम्यान चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. त्याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट करायची असेल, प्रॉमिसेस करायचे असेल, कागदोपत्री काही व्यवहार असेल, सर्व काही या दरम्यान करू शकाल. त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि खास करून जे लव्ह बर्ड्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला राहील. म्हणजे जर तुम्ही प्रेमामध्ये असाल, तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. आणि हार्मोनीज खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे नवीन जर का रिलेशनशिप बनवायचे असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी जो विद्यार्थी वर्ग आहे, सर्वांसाठीच म्हणजे रवी गुरुची युती तुमच्या राशीकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचे आणि चांगल्या स्थानामध्ये होते, लाभस्थानामध्ये. त्याच्यामुळे त्याचे चांगले अनुभव किंवा त्याचे चांगले परिणाम सुद्धा तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. याचप्रमाणे याच दिवसाला म्हणजेच दिनांक 19 मेला मंगळ आणि राहूची सुद्धा युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. आता ही जी मंगळ राहूची युती जे की मगाशी सांगितलं होतं, की मंगळ राहूची युती तुम्हाला काय करेल, की थोडंसं तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल बनवेल आणि अ, ज्याला आपण म्हणतो, की असे काही तुम्ही डिसिजन घेऊ शकाल, निर्णय घेऊ शकाल, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशाच बदलेल. परंतु लक्षात घ्या, राहू हा फसवणारा ग्रह आहे, डिसीव्ह करणारा ग्रह आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाटेल, की तुमचे घेतलेले निर्णय किती योग्य आहेत, अचूक आहेत आणि तुम्ही समोरच्याला पटवून सुद्धा द्याल. परंतु कालांतराने तुम्हाला जाणवेल, की आपण घेतलेले निर्णय किती चुकीचे होते. म्हणजे ते जे निर्णय असतील हे बाकीच्यांच्या बाबतीत बरोबर ठरतील, पण तुम्ही नेमकं त्याच्यामध्ये फसाल. तर अशा प्रकारच्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा. अर्थात मी सांगितलं त्याप्रमाणे 19 च्या आसपास अशा प्रकारची तुमची मानसिकता तयार होईल. होईल का? कारण त्याच दिवशी रवी आणि गुरुची सुद्धा म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित चालू असेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. मग असं नाही की तुम्हाला पैसेच मिळतील. वेगवेगळ्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण होतील आणि अपेक्षा आपल्या पूर्ण होत असतील आणि वेळही चांगली जात असेल, तर थोडासा आपण ढिले पडून जातो, अलर्ट राहत नाही आणि कधी-कधी चुकीचे निर्णय घेऊन जातो भावनेच्या भरात. तर इथे थोडंसं लक्षात द्या. कारण तो जो राहू, मंगळ-राहूची युती तुमच्या भाग्यस्थानात होईल, ते असं काहीतरी विचित्र करण्यास भाग पडेल. तिथे थोडंसं तुम्हाला होल्ड करता यायला हवं. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. मनावर ताबा ठेवणं गरजेचं आहे आणि तुमची जी रास आहे, ती मनाशी जास्त संबंधित आहे. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तोच चंद्र आहे आणि तो फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. अगदी जोरात फिरू शकतो मनासारखा. म्हणून त्याला मनाचं कारकत्व दिलंय. तर या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनावरती ताबा ठेवणं गरजेचं राहील. प्रॅक्टिकल राहा म्हणजे मानसिकदृष्ट्या. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. याचप्रमाणे या महिन्यातला जो ग्रहण कालावधीचा जो काळ साधारणतः जे महिने आहेत, ते 15 मार्च पासून ते 15 एप्रिल पर्यंतच्या कालावधीमध्ये. या दरम्यान सुद्धा मोठे निर्णय घेऊ नका. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. अशा काही गोष्टी की जेणेकरून जीवनाची दिशा बदलेल. तोच जो कालावधी आहे, हा साधारण 15 सप्टेंबर पासून म्हणजे ग्रहणाचा 15 सप्टेंबर पासून ते जवळ 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. या दरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडेसे महत्त्वाचे राहतील. तुमचे जे भाऊ म्हणजे सिबलिंग ज्याला आपण म्हणतो, रक्ताच्या नात्यातली माणसं, तर त्यांच्यावर सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान होऊ शकतात. अशा काही खबरा तुमच्या कानावर येऊ शकतात. तुम्ही स्वतःच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर आरोग्य हे थोडंसं महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी कालावधी सांगितलं ते. बाकी तुमचं विवाह सौख्य साधारण मे महिन्याच्या नंतर पासून किंवा मे महिन्यापासूनचं खूप चांगलं राहील. तुम्हाला पैशाचं जे आवक आहे ते सुद्धा खूप चांगलं राहील. थोडंसं मे महिन्यापर्यंत स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवा आणि तुमचे जे प्रयत्न आहेत, जे तुम्ही करता आहात कारण तुमची जी रास आहे, ती साधारणतः प्रयत्नवादी आहे किंवा मेहनत करणं आणि ती सुद्धा कंटिन्युअस मेहनत करणं, हे तुमच्या राशीला खूप चांगलं येतं, जमतं. हेच थोडंसं तुम्हाला आणि पेशन्स ज्याला आपण म्हणतो संयम,
हे मे महिन्यापर्यंत ठेवा. मे महिन्यापासून तुम्हाला त्याचे सकारात्मक असे परिणाम निश्चित मिळतील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ. आपल्याला हे वर्षफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.